ओम नमो भगवते वासुदेवाय. कुरुक्षेत्र म्हटलं की समोर येते महाभारत. कृष्ण अर्जुनाचे संभाषण, त्यांच्यातील संवाद, समोर असलेले आप्त स्वकीय आणि मग अर्जुनाच्या मनाची होणारी घालमेल. कृष्णाने सांगितलेले जीवनाचे सार, कर्मयोग, तीच आपल्यासाठी गीता आणि ज्ञानेश्वरी. हेच तत्वज्ञान जीवनाचा भाग बनून जातं. परंतु आजही कुठं संपलंय महाभारतातलं युद्ध? रणांगण बदलली, फक्त कुरुक्षेत्रावरची लढाई घरादारात प्रत्येक जण लढतोय. आपल्याच माणसांसोबत जो युद्धात उभा आहे तो नक्कीच अर्जुन आहे. त्याला समजावणारा, कोण वाईट कोण चांगलं ते सांगणारा आज तो कृष्ण कुठे दिसत नाही. दिसतात फक्त अभिनय करणारे कृष्ण. मग स्वतःच व्हावं लागतं कृष्ण. आपल्या भावनांना आवर घालून निर्भीड व्हावं लागतं. स्वतःलाच एकदा सल्ला देऊन बघावासा वाटतो. रणांगणात त्यानंतर सर्व काही चित्र स्पष्ट होतं. शत्रू शोधावी लागत नाहीत. ते आजूबाजूच्या परिसरातच युद्धाच्या तयारीतच असतात. आणि मग सोपं होऊन जातं स्वतःच स्वतःची सोबत करणं. शेवटी कळतं कृष्ण होणं सोपं आहे कदाचित. आजच्या कुरुक्षेत्रावर येणारा कृष्ण क्षणभरासाठी येतो, सल्ला देऊन जातो. परंतु त्याचा अवलंब करताना अर्जुन मात्र दोन्ही लढ्या आजही लढतो आहे, थकतो आहे. एक लढाई बाहेरची, एक आतली. म्हणून वाटतं आजच्या घडीला या कुरुक्षेत्रात अर्जुनाची भूमिका मोठी अवघड आहे. सल्ला देणारा प्रत्येक कृष्णच असेल ही शाश्वती राहिलेली नाही. म्हणूनच आतल्या कृष्णाचा विसर नको व्हायला. त्याला वेळोवेळी आर्त साथ द्यायला हवी. इतका जवळचा दुसरा कोणीच नाही. तरीही महाभारताला अंत नाही. कृष्णार्पणमस्तु.